नोटबंदीवर शिवसेना खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचं कळतंय। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, शिवसेनेचा पवित्र अजूनही कायम दिसतोय। नक्कीच दीपक, शिवसेनेचे सर्व खासदार जे आहेत राज्यसभा आणि लोकसभेमधले हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। दुपारी 12 वाजताची वेळ जी आहे ती पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडून देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार 12 वाजता हे सगळे खासदार RCR वरती भेटायला जातील आणि या भेटीमध्ये प्रमुख मागणी जी असणार आहे खासदारांची ती अशी असणार आहे की जिल्हा बँक आणि कोऑपरेटिव्ह बँकांच्या वरती जे निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी होत आहेत तर त्या लक्षात घेता हे निर्बंध शिथिल करण्यात यावेत ही मागणी घेऊन हे सगळे खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। अर्थात याच्या आधीच जेटलींनी हे स्पष्ट केलेलं आहे की हा निर्णय मागे घेणार नाहीये म्हणून, त्यामुळे आता पंतप्रधानांचा नेमका रिस्पॉन्स काय असू शकतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। शिवसेना हा खरं तर एनडीएचा घटक पक्ष असला तरी नोटबंदीच्या मुद्द्यावरती सगळ्यात आक्रमक असलेला पक्ष आहे। कारण तृणमूल काँग्रेस जेव्हा राष्ट्रपती भवनावरती मोर्चा काढला होता त्यांनी, तेव्हा काँग्रेस आणि इतर पक्ष सहभागी झालेले नसले तरी शिवसेना मात्र सत्तेत सहभागी असूनही ममता बॅनर्जींच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेली होती। राष्ट्रपतींना देखील निवेदन दिलेलं होतं शिवसेनेच्या वतीनं आणि त्यानंतर आता थेट पंतप्रधान मोदींना देखील हे सगळे खासदार भेटणार आहेत। त्यामुळं खरं तर एनडीएच्या बैठकीमध्ये शिवसेना खासदार सगळे उपस्थित होते तेव्हा देखील हा विषय निघालेला होता, मात्र तेव्हा शिवसेनेचा नेमका प्रतिसाद काय होता हे आपल्याला समजू शकलेलं नव्हतं। पण आता शिवसेना आक्रमक होताना आपल्याला दिसते आहे आणि हे लक्षात घ्यावं लागेल की लोकसभेमध्ये सगळे विरोधक चर्चेनंतर मतदानाची मागणी करतायत आणि अशा वेळी जर मतदान झालं तर मग शिवसेनेची भूमिका काय असेल याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल। निश्चितच प्रशांत, तुझ्याकडनं सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।